महत्त्वाची बातमी, राज्यभरात परिचारिकांचं एक दिवसीय काम बंद आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे हे आंदोलन सुरू आहे। विविध मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे। दरमहा 26,000 रुपये मानधन देण्याची मागणी। नेमक्या प्रमुख मागण्या काय ते आपण पाहूया। दरवर्षी 10% वेतनवाढ तसंच रजेचा लाभ देण्याची मागणी। किमान अंतर्गत विशेष भत्ता, महागाई भत्ता लागू करण्याची मागणी। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये घाटी रुग्णालयातल्या सर्व परिचारक आणि ब्रदर्सनी आपलं एक मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण बघू शकता की सगळे कर्मचारी या ठिकाणी एकत्रित आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते घाटी रुग्णालयाच्या आवारातील एका ठिकाणी एकत्र जमत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। लेक्चरर पद भरण्यात यावं, पदोन्नती देण्यात यावी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना आणि त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयात परिचारिका हे पद देण्यात या मागण्यांसह अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभर काम बंद ठेवून हे आंदोलन सुरू असणार आहे। संपूर्ण राज्यभर नर्सेसच्या वतीने हे काम बंद आंदोलन केलं जात आहे। याचा रुग्णसेवेवरती मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे। असंख्य परिचारिका या ठिकाणी जमल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ते ज्या रोज घाटी रुग्णालयात किंवा वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयामध्ये आपापल्या सेवा देत असतात, मात्र आज या ठिकाणी या सगळ्या परिचारिका एकत्रित जमून घोषणाबाजी करतायत, आंदोलन करतायत। याचा रुग्णसेवेवरती मोठा परिणाम होणार आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। आम्ही म्हणत नाही की आम्ही 100 प्रश्न घेऊन गेले 100च सुटले पाहिजे, परंतु आमच्याकडे प्रशासन आणि शासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। म्हणून आम्हाला हे शेवटचा 18 वर्षामध्ये आज आम्ही ही मागण्या घेऊन मग उतरत आहोत। आंदोलन अनेक म्हणजे निवेदन दिलेलं आहे, निवेदनावरती चर्चा होत नाही, चर्चेमधून प्रश्न सुटतात। चर्चा घडलीच पाहिजे। या जर शासनाने यानंतरही जर आमच्याबरोबर चर्चा केली नाही तर आम्ही बेमुदत संप करणार आहोत।